लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाची नाशिक कार्यकारिणी बैठक राष्ट्रीय अध्यक्ष अण्णासाहेब कटारे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली। यावेळी बैठकीत मार्गदर्शन करताना अण्णासाहेब कटारे म्हणाले की महाराष्ट्रातील जनतेने प्रस्थापित पक्षांपासून पूर्णपणे पाठ फिरवली आहे। जातीय धार्मिक ध्रुवीकरण करून मतांची भीक मागणाऱ्या पक्षांना जनता कंटाळली आहे। गोरगरीब, दलित, वंचित, अल्पसंख्याक, बौद्ध व ओबीसी समाजाला खरी राजकीय प्रतिनिधी देण्याची तयारी कोणत्याही प्रस्थापित पक्षाची नाही। फक्त निवडणुकीत मते घेऊन नंतर त्या घटनांना वाऱ्यावर सोडण्याची हीच जुनी नीती सुरू आहे। त्यामुळेच राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाने राज्यातील सर्व पुरोगामी छोटे मोठे पक्ष व संघटनांना एका व्यासपीठावर आणून आगामी महानगरपालिका, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका ताकदीने लढवण्याचा निर्धार केला असल्याचे ते म्हणाले। अण्णासाहेब कटारे यांनी पुढे सांगितले की विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, कोकण व मुंबई या सर्वच विभागात पक्षांची संघटनात्मक ताकद आहे। ज्या भागात पक्षाला उत्तम परफॉर्मन्स देता येईल त्या ठिकाणी पक्षाचे उमेदवार उभे राहतील। विभागीय बैठका, मेळावे, जाहीर सभा व पत्रकार परिषदा सुरू असून सर्व कार्यकर्त्यांनी आगामी निवडणुकीसाठी सज्ज व्हावे। या बैठकीस राष्ट्रीय प्रवक्ते गिरीश अकोलकर, युवा नेतृत्व बिपिन कटारे, नाशिक जिल्हा नेते मनोहर दोंदे, महाराष्ट्र युवा उपाध्यक्ष नितीन केदारे, नाशिक युवा जिल्हाध्यक्ष जितूभाऊ बागुल, नाशिक शहराध्यक्ष रेश्मा बच्छाव, निसार खान, गौतम दोंदे, तुषार वाघ, संतोष राजगुरू, प्रशांत कटारे, हेमंत आहेर, बबन वाघ, वाल्मिक खरात, जुनेद शेख, आकाश आव्हाड आदी मान्यवर उपस्थित होते। सर, काय सांगाल आगामी महानगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती, राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाची भूमिका? आज नाशिकच्या शासकीय विश्रामगृहामध्ये नाशिक जिल्ह्याच्या झालेल्या बैठकीमध्ये येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबद्दल सविस्तर चर्चा झाली आणि सर्व निवडणुकांमध्ये ज्या ज्या भागामध्ये राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाची ताकद आहे, ज्या ज्या भागामध्ये राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचं कार्य मोठ्या प्रमाणात उभं आहे, अशा सर्व निवडणुका, सर्व प्रभागातील सर्व ज्या जागा आहेत त्या जागा लढण्याचा निर्णय आजच्या या बैठकीमध्ये घेण्यात आला। उमेदवारांना, जे अपेक्षित उमेदवार आहेत, ज्यांना निवडणूक लढवायची आहे, अशा उमेदवारांना आवाहन करण्यात आलं की त्यांनी त्यांच्या भागाची, त्यांच्या प्रभागाची मांडणी ही पक्षाच्या केंद्रीय कमिटीकडे द्यावी, जेणेकरून केंद्रीय कमिटी त्याच्यावर अंतिम निर्णय घेईल। आणि त्या दृष्टिकोनातून आजच्या या बैठकीमध्ये एकूण 3 प्रस्ताव हे आलेले आहेत। त्या प्रस्तावांवर आता काम करायला सुरुवात झालेली आहे। येत्या 10-15 दिवसामध्ये अनेक प्रस्ताव येतील अशी अपेक्षा आहे आणि राष्ट्रीय रिपब्लिकन पक्ष मोठ्या प्रमाणामध्ये येत्या निवडणुकीला सामोरं जाईल आणि निश्चितच त्यांचे लोकप्रतिनिधी निवडून यावेळेस आपल्याला स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये दिसतील असा विश्वास पक्षाच्या वतीने मला निश्चित वाटतो। राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाची नाशिक शहर जिल्ह्याची बैठक आज नाशिकामध्ये अत्यंत उत्साहामध्ये संपन्न झाली। सदर बैठकीमध्ये राज्यातील सर्वच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढविण्याचा ठराव देखील पारित करण्यात आला। नाशिक जिल्ह्यामध्ये असलेली नाशिक महानगरपालिका आणि जिल्ह्यामध्ये असलेली जिल्हा परिषद, पंचायत समिती, मालेगाव महानगरपालिका या सर्वच निवडणुका लढविण्याचा ठराव देखील आजच्या बैठकीत पारित करण्यात आला। राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचा झंझावात संपूर्ण महाराष्ट्रात अत्यंत वेगाने सुरू आहे। अनेक समाज घटक राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षामध्ये दाखल होत आहे आणि निश्चितपणे येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये राष्ट्रीय रिपब्लिकन पक्ष आपला परफॉर्मन्स अत्यंत उत्तम पद्धतीने उभा करील असा मला ठाम विश्वास आहे। आणि त्या दृष्टिकोनातून आजच्या बैठकीमध्ये कार्यकर्त्यांना कामाला लागण्याच्या सूचना देखील देण्यात आलेल्या आहेत। त्या दृष्टिकोनातून कार्यकर्त्यांना सूचित करून उमेदवारांची चाचपणी देखील सुरू झालेली आहे। लवकरच पुन्हा आढावा बैठकी घेऊन पुढील निर्णय घेण्यात येईल। रिपब्लिकन वार्ता वृत्तसंकलन विभाग, नाशिक। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.